नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश हा माला समजवत आहे, कारण बाबांनी यशकडून वचन घेतलेलं आहे की तू माची समजूत घाल, तुझ्या माला समजव आणि तिला सांग, कारण काही झालं तरी माझ्या सुनबाईला आणि नातवाला वेगळं करायचं नाही, त्यांना दोघांनाही या घरात घ्यायचं आहे, कारण माझ्या मुलाला वेगळं केले गेलेलं आहे। या गोष्टीचा त्रास बाबांना खूप होत असतो आणि बाबा इकडे यशला समजवत आहेत, यशला सांगत आहेत काही झालं तरीही सुनबाई घराच्या बाहेर जाता कामा नये असं बाबांचं म्हणणं आहे। तेव्हा यश इकडे माकडे येतो, माला समजून सांगू लागतो, माला सांगू लागतो की मा काही कर पण तू त्यांना आत घे, कारण आपल्या चिकूसाठी खूप गरजेचं आहे असं तो सांगत असतो। तेव्हा मात्र मा त्याला म्हणत असते की चालेल, एक परीक्षा द्यावी लागेल। तेव्हा मा जेव्हा असं म्हणते तेव्हा यश म्हणतो की कोणती परीक्षा, काय आहे हे सगळं? चिकूसाठी हे सगळं मा करायला तयार होते, परंतु माचं जे म्हणणं आहे ते असं आहे की तिला एक परीक्षा द्यावी लागेल। आपल्या गणपतीच्या मंदिराच्या मागच्या साईडला जो तलाव आहे त्या तलावातून तिला जाऊन एक गोष्ट करावी लागणार आहे, आणि ती गोष्ट म्हणजेच तिला तिथे जाऊन त्यातलं कमळाचं फूल आणावं लागणार आहे। अनवाणी पायाने तिथे जायचं आहे आणि ते फूल घेऊन यायचं आहे। हे सगळं जेव्हा यश आणि निशा ऐकतात तेव्हा त्यांना धक्का बसतो। यश म्हणू लागतो, अगं मा काय बोलतेस तू? हे आतापर्यंत हे कोणालाच पॉसिबल झालेलं नाहीये, हे कसं शक्य आहे असं माला तो समजवत असतो, परंतु माने आता स्पष्ट सांगितलेलं आहे की नाही, तुला हे सगळं करावंच लागणार आहे, आणि त्यासाठी माने हा निर्णय घेतलेला असतो। आणि यशला सांगितलेलं आहे जर तिने ते फूल जाऊन तिथून आणलं तरच तिला हे सगळं करायला मिळणार आहे, तरच तिला या घरात येता येणार आहे, हे माने सांगितलेलं आहे। तेव्हा मात्र यशला खूप मोठा धक्का बसतो आणि यश म्हणू लागतो की कसं शक्य आहे हे? तर कावेरीला जेव्हा हे करायला सांगितलं जातं तेव्हा कावेरी मात्र कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्या तलावाच्या दिशेने निघालेली असते, आणि चिकूसाठी तिने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केलेली नाही हे यशच्या लक्षात आलेलं आहे। आणि यश मात्र कावेरीला वाचवण्यासाठी तिकडे गेलेला आहे आणि तो कावेरीला तिथे तलावामध्ये जाऊन तो वाचवत आहे, कारण कावेरी काहीही खाल्लं पिल्लेलं नाही चिकूसाठी, त्यात तिची अवस्था खूप वाईट आहे, आणि त्याचबरोबर त्या अवस्थेमध्ये तिथं गेलेला आहे आणि कावेरीला तो वाचवतो। म्हणजे कावेरीने ही जी परीक्षा आहे ती पास केलेली आहे, त्या तलावातून कमळाचं फूल आणलेलं आहे, आणि चिकूसाठी तिने आता त्या घरामध्ये स्थान मिळवलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचा लाईक हा लाख मोलाचा आहे। तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। इकडे आता बाबा समजवत असतात, कारण माईंनी आता चिकूला घरात घेतलेलं असतं आणि कावेरीला घराच्या बाहेर हकललेलं असतं, तिला सांगितलेलं असतं की तुला या घरामध्ये जागा नाही, तू जा आत्ताच्या आत्ता, तू या घरामध्ये येऊ शकत नाही असं माने सांगितलेलं आहे। आणि आता माने सांगितलेलं आहे मग काहीच ऑप्शन नाहीये, हा सगळ्यांच्या पुढे असतो। माईंच्या शब्दाला कोणीही तिथे डावलू शकत नाही, माईनं जे ठरवलेलं आहे तेच होणार असतं। आणि त्याचबरोबर इकडे माने आता सांगितलेलं आहे म्हणून सगळेच जण तिथे धक्का बसल्यासारखे थांबलेले असतात। निशाने चिकूला घेतलेलं असतं, चिकू मात्र जोर जोरात रडत असतो, त्याला कळत नसतं, आणि त्याचबरोबर चिकू रडत आहे तेव्हा मात्र सगळेच जण कासावीस झालेले असतात। चिकू एवढा रडत असतो की इकडे कावेरी पण कासावीस झालेली असते। माझ्या चिकूला माझी गरज आहे, चिकू शांत हो, माझ्या चिकूसाठी मला आत येऊ द्या असं म्हणत बाहेरून कावेरी ओरडत असते, कारण तिच्या चिकूची अवस्था खूप वाईट झालेली असते। आणि इकडे मा म्हणत असतात की नाही, कारण त्या मुलीमुळे माझा उदय या घराच्या बाहेर गेला, त्या मुलीमुळे त्या उदयला माझ्या या घरापासून लांब राहावं लागलं, आणि आज उदय पुन्हा कधीही माघारी येणार नाही। हे सगळं घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त त्या मुलीमुळे घडलेलं आहे, त्यामुळे मी तिला घरात घेणार नाही। मा रडत असतात, मला खूप वाईट वाटत असतं, कारण काही झालं तरीही उदय हा आता या जगात नाही, ही गोष्ट यांनी सगळ्यांनी एक्सेप्ट केलेली आहे। चिकू खूप रडत असतो, चिकू ऐकायलाच तयार नसतो, निशाने चिकूला घेतलेलं असतं, पण चिकू हा उदयचा मुलगा आहे, या घराण्याचा वारस आहे, ही गोष्ट मात्र मानेही एक्सेप्ट केलेली असते। त्याचबरोबर
तिथे पौर्णिमा आणि यामी दोघीही तिथे असतात. त्या दोघीही पाहत असतात. त्या म्हणत असतात की काय आहे हे सगळं. बाहेरून कावेरी रडत असते. कावेरी म्हणत असते की माझ्या चिकूला माझी गरज आहे, मला आत येऊ द्या, माझ्या चिकूला मला घेऊ द्या, माझ्या चिकूला माझ्यापासून वेगळं करू नका, असं कावेरीचं म्हणणं असतं. पण मा मात्र ऐकायलाच तयार नसते. मा म्हणत असते की नाही, चिकूला तिच्याकडे द्यायचंच नाही, एवढं मात्र माने ठरवून टाकलेलं असतं. आणि त्याचबरोबर मा इकडे सांगत असते. आणि इकडे निशाने मात्र आता चिकूला घेतलेलं असतं. तर त्या क्षणी मा निशाकडून चिकूला घेते, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते. आणि त्याचबरोबर इकडे चिकूची ती समजूत घालत असते. परंतु चिकू मात्र रडायचा थांबतच नाहीये. मा त्याला समजवत आहे, त्याला जवळ घेत आहे, त्याला खेळवत आहे. घरातले सगळेजण प्रयत्न करत असतात, कारण एवढंसं लेकरू रडत असतं, ढसाढसा रडत असतं. विद्याला तर खूप त्रास होत असतो. विद्या म्हणत असते की मा लहान तोंडी मोठा घास घेते, पण चिकूना एवढं रडणं चांगलं नाही, चिकूने नाही रडलं पाहिजे, चिकू आजारी पडेल मा, चिकू जर एवढा रडला तर आजारी पडेल तो, असं ती बोलत असते. संदीप त्याचबरोबर विद्या, चक्क यमुनाच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. यश पण रडत असतो, कारण बाहेर कावेरी रडत आहे चिकूसाठी आणि इकडे चिकू आत रडत आहे कावेरीसाठी. सगळ्यांवर दुःखाचा डोंगर तर कोसळलेला आहेच, पण त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या एवढ्या भयानक असतात. मग विद्या चिकूला घेते, चिकूला घेऊन समजावू लागते, त्याला खेळवत असते, पण चिकू काही शांत होत नसतो. यशला कळतच नसतं. यश म्हणत असतो की मला एक कळत नाहीये की ती मुलगी कोण आहे, कारण उदयदादा आणि त्याचबरोबर वहिनी यांच्या जवळपासचीच कोणीतरी आहे, कारण चिकू साठी ती एवढी कासावीस होत आहे आणि त्याचबरोबर चिकू ही तिच्याकडेच राहत आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं आहे हे यशच्या लक्षात आलेलं असतं. आत्ता मला चिकूसाठी निर्णय घ्यावा लागणार आहे, नंतर मी शोधून काढेल की ती मुलगी कोण आहे, हे मात्र यशने ठरवलेलं असतं. इकडे कावेरी म्हणत असते की तुझ्या सासूला आत्ताच उत्तर दिलं असतं ग काऊ, पण तुझ्या शब्दामध्ये, तुझ्या वचनामध्ये मी अडकलेली आहे, म्हणून मी शांत आहे, कारण तुझ्या सासूने जे काही केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, ती ज्या पद्धतीने वागत आहे ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाही, असं इकडे कावेरी म्हणत असते. आणि कावेरी म्हणत असते फक्त चिकूसाठी आणि तुला दिलेल्या वचनासाठी मी शांत राहत आहे. कावेरी म्हणत असते आता एका शब्दात मी त्यांना गार केलं असतं, कारण या सगळ्यामध्ये दोष त्यांचा आहे. उदय भाऊजी जे आहेत ते या घरापासून दूर गेले, ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे गेलेले आहेत आणि ते सगळेजण माझ्या काऊला दोष देत आहेत. या गोष्टीचा राग मात्र कावेरीला खूप आलेला असतो. कावेरीला हे अजिबात आवडलेलं नसतं की सगळा दोष काऊला दिला जातोय. काऊची याच्यामध्ये काहीच चूक नाहीये, तरीही काऊला दोषी ठरवलं जाते. ही गोष्ट मात्र कावेरीला अजिबात आवडलेली नसते. कावेरी आता म्हणते की काय करू, चिकू शांतच होत नाहीये, चिकूला सगळे शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्याने घेतलेलं असतं, यमुनाने घेतलेलं असतं, सगळेजण रडत असतात, पण काही केल्या चिकू मात्र शांतच होत नसतो. आपापल्या बाजूने सगळे प्रयत्न करत असतात आणि कावेरी मात्र पुन्हा कासावीस होऊ लागते. कावेरी म्हणत असते की काय करू, चिकूला कसं शांत करू. यमुना पण त्याला घेऊन खेळवत असते, त्याला समजवत असते, पण चिकू काही केल्या शांतच होत नसतो. तो खूप रडत असतो, त्याला वाईट वाटत असतं, कारण आता त्याची आई त्याच्या जवळ नाही आणि आईपेक्षाही जवळची असणारी त्याची मावशी म्हणजे कावेरी त्याच्या जवळ नाहीये. या गोष्टीचा त्याला त्रास होऊ लागलेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की मा चिकूला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, चिकूला पुन्हा माझ्याजवळ घेतात. इकडे बाबांना तर खूप वाईट वाटत असतं. इकडे बाबा म्हणत असतात की मंडळी ऐका, तुम्ही हा निर्णय नका घेऊ, तुम्ही मंडळी ऐका, असं म्हणत बाबा मला समजवत आहेत, परंतु मा मात्र ऐकायला तयार नाही. इकडे कावेरी मात्र रडत असते. कावेरी म्हणत असते की नाही, काही झालं तरीही माझ्या चिकूला जवळ घेणं गरजेचं आहे, माझ्या चिकूसाठी हे गरजेचं आहे, चिकूला शांत करणं गरजेचं आहे. हे सगळं कावेरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कावेरी मात्र म्हणू लागते की नाही, आता काहीही झालं तरीही आता सध्या चिकू शांत होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं कावेरीने एक निर्णय घेतलेला आहे. आणि कावेरी त्या क्षणी एक गोष्ट करते, आणि ती म्हणजेच की कावेरी ही अंगाई गीत गायला सुरुवात करते. आणि खरंच कावेरीने अंगाई गीत गायला सुरुवात करता क्षणी इकडे चिकू शांत झालेला असतो. तो माच्या खांद्यावर डोकं ठेवून अगदी शांतपणे ते अंगाई गीत ऐकत असतो, तो आवाज ऐकत असतो. आणि कावेरीच्या अंगाई गीत गाण्याने इकडे चिकू एकदम शांत झालेला बघून सगळ्यांनाच बरं वाटलेलं असतं. म्हणजे इकडे बाबा म्हणू लागतात की बघितलं का, कळतंय का मंडळी तुम्हाला, अहो तुमच्या लक्षात येते का काय घडलेलं आहे, कारण काहीही झालं तरीही
आता चिकू जो शांत झालेला आहे तो तिच्या आवाजाने शांत झालेला आहे। इकडे सगळेजण बोलत असतात तेव्हा मात्र यमुना म्हणत असते, इकडे पौर्णिमा म्हणत असते की काय गरज आहे, 2 दिवस रडेल तो, होईल शांत, होईल आपल्या सगळ्यांची सवय, असं बोलणं तिचं चाललेलं असतं। तेव्हा मात्र सगळेजण वैतागलेले असतात, कारण चिकू एवढा वेळ इतका रडत होता आणि तो फक्त आणि फक्त कावेरीच्या आवाजाने शांत झालेला आहे। ही गोष्ट मात्र आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते। बाबा समजवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार एकच गोष्ट असते ती म्हणजे चिकू आता माझ्या मुलाचं आणि त्याचबरोबर माझ्या सुनेचं, या घराण्याचा वारस आहे, माझ्या मुलाचा अस्तित्व आहे आणि त्यामुळं चिकू आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे एवढंच म्हणणं असतं आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले असतात। इकडे माने त्याला खांद्यावर टाकलेलं असतं, त्याला समजवून त्याला खेळवून झालेलं असतं आणि आता फक्त आणि फक्त कावेरीच्या आवाजाने चिकू शांत झालेला असतो आणि त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। सगळेजण पाहत असतात, ऐकत असतात, कारण आता काहीही असलं तरीही महत्वाची गोष्ट ही असते की चिकू शांत होणं। तेव्हा मात्र इकडे विद्या समजवण्याचा प्रयत्न करत असते, संदीप ही तिथं असतो, पण पौर्णिमा मात्र म्हणत असते की नाही, काही होणार नाहीये, 1 दिवस रडेल तो आणि शांत राहील, काही फरक पडणार नाहीये, असं तिचं म्हणणं असतं आणि त्यासोबतच ती म्हणत असते की आता हे सध्या गरजेचं नाही, कारण त्या मुलीमुळे हे सगळं झालेलं आहे। इकडे बाबा माला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण मा मात्र ऐकायला तयार नसते। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर इकडे बाबा तिला खूप समजवत आहेत। घरातल्या सगळ्यांना वाटत आहे की चिकूसाठी हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर बाबांना तेव्हा अटॅक येतो। बाबा अगदी अस्वस्थ झालेले असतात, त्यांना ही गोष्ट बघवत नसते आणि बाबांना खूप त्रास होऊ लागलेला असतो। तेव्हा मात्र ते खाली कोसळतात, सगळेजण धावत जातात आणि त्याचबरोबर बाबा म्हणत असतात की नाही मंडळी, हे चुकतंय तुमचं, तुम्ही अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे, कारण आता सध्या चिकूला गरज आहे त्याच्या आईची, तुम्ही अशा पद्धतीनं नाही वागू शकत, असं ते बोलत असतात। तेव्हा इकडे मा सांगतात की यश, डॉक्टरांना कॉल कर आणि त्यांना आत घेऊन जा, आता सध्या हे गरजेचं आहे, ते मी करत आहे, कारण माझ्या मुलासाठी हे करणं गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं असतं। आणि इकडे पौर्णिमाला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण मा जी आहे ती हतबल होत आहे, ही गोष्ट तिला जाणवलेली असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की विद्याला पण कळत नसतं की हे सगळं काय घडतंय, कशामुळे ही लोक अशी वागत आहेत, हा प्रश्न विद्यालाही पडलेला असतो आणि विद्याही त्याच विचारात असते आणि विद्या म्हणत असते की नाही, आता सध्या ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे, हे विद्याच्या लक्षात आलेलं असतं। इकडे कावेरी मात्र अंगाई गीत गात असते आणि तिला कळलेलं असतं की तिच्या आवाजाने चिकू हा शांत झालेला आहे आणि त्यामुळंच तिने आता सगळ्यांच्या समोर आता तिथे बोलणार असते, पण आता तिच्यासाठी चिकू महत्वाचा आहे। मा पण चिकूला घेऊन जवळ थांबलेले आहेत। मा म्हणत आहेत की आता सध्या चिकूला शांत होणं गरजेचं होतं आणि त्यांच्यासाठी चिकू हा शांत झालेला आहे। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की विद्या बाहेर आलेली असते आणि त्याच वेळी कावेरीला ती म्हणत असते की कावेरी वहिनी, असं म्हणत ती कावेरीला बोलवून घेते आणि विद्या सांगत असते की हे बघा, असं म्हणत कावेरीला तिने आता तिथं बोलवलेलं असतं, पाणी आणलेलं असतं, ते पाणी जे आहे ते दिलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की कावेरी वहिनी हे घ्या पाणी, असं म्हणत तिने कावेरीला पाणी दिलेलं आहे आणि कावेरीला म्हणत आहे की हे घ्या, मी तुमच्यासाठी पोळी भाजी पण आणलेली आहे, घ्या पटकन तुम्ही। तेव्हा कावेरी पाणी घेते, कावेरीला बरं वाटतं, कारण कावेरीने तिची अवस्था इतकी वाईट असते, तिनं काही खाल्ले पिल्लेलं नसतं, तिला त्रास तर होतच असतो, तिला पाण्याची गरज होती आणि नेमकं विद्याने तिच्यासाठी पाणी आणलेलं असतं। तेव्हा ती सांगत असते की मी विद्या, मी उदय भाऊजींची छोटी वहिनी आणि त्याचबरोबर हे सगळं जे आहे मी तुमच्यासाठी करत आहे। आता सध्या चिकू जो आहे तो आत आहे आणि तुम्हाला जी मदत लागेल ना ती करायला मी तयार आहे। तेव्हा कावेरीला खूप बरं वाटतं आणि ती विचारते तुम्ही कुठून आलात, ती म्हणते की मी मागच्या दरवाजाने आलेली आहे। तेव्हा कावेरी म्हणते मला चिकूकडे घेऊन चाल तुम्ही आणि तुम्ही सगळ्यांना समजावा ना आत जाऊन, मला माझा चिकू हवा आहे, मी चिकूशिवाय नाही राहू शकत, असं ती विद्याला समजवत असते। विद्या म्हणत असते पण कसं आहे माहितीये का, मी लहान आहे ना, मी कसं बोलणार ना सगळ्यांना, घरातल्या मोठ्यांना, असं विद्या सांगत असते, कारण विद्याला माहिती आहे ना कसं आहे ते। तेव्हा ती कावेरीला म्हणत असते मी जी मदत जमेल ना मला ती करायला मी तयार आहे, तुम्ही जे मला सांगाल त्यासाठी मी प्रयत्न करेल, पण आत्ता तुम्ही खाऊन घ्या, असं ती बोलत असते। आणि मग ती विचारल्यानंतर इकडे आता तिचं असं म्हणणं होतं की
कोण आहेस? तेव्हा ती सांगते की मी विद्या आहे, मला विद्याच म्हणा, आणि आत्ता जे काय आहे ना हे मी तुमच्यासाठी करत आहे. माझी सासू आहे ना चांगली नाही आहे, खूप वाईट आहे. आणि तेवढ्यातच विद्याला आतून आवाज येतो, विद्या. तेव्हा विद्या म्हणते की मला गेलं पाहिजे आत्ता, माझी सासू जर इथं आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. असं म्हणत विद्या आता तिथून जाऊ लागते. इकडे यमुना जी आहे ती किचनमध्ये आलेली असते आणि अक्षरशः ढसा ती रडत असते. तिला बिचारीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप रडत असते. तेव्हा मात्र पाठीमागून पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमा म्हणत असते की बस झालं तुझी खोटी अस्व घालणं, कारण तुला काय वाटत आहे आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे, असं ती सांगत असते. तेव्हा यमुना इकडे पौर्णिमाला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आता ही सगळी नाटकं आहेत ना ती तू करत आहे, मी नाही करत. काही झालं तरी उदय दादा हा माझा मोठा भाऊ आहे आणि सख्खा भाऊ आहे. आता तुझं जे काही वागणं चाललंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही, असं यमुना स्पष्टपणे इकडे सांगत असते. आणि त्याचबरोबर पौर्णिमाला ती म्हणत असते की आता बाहेर सगळ्यांच्या समोर जी अश्वगळाची नाटकं केलेली होती ती तू केलेली होती, मला त्या इमोशन्स आहेत. कारण इकडे यमुनाला पण वाईट वाटत असतं, तिला असं वाटत असतं की नाही आता जे काही घडलेलं आहे ते चुकीचंच आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि म्हणून तर तिला खूप रडू येत असतं आणि ती म्हणत असते की मान्य मला वाटत होतं की उदय दादा इथे येऊ नये. तेव्हा ती म्हणते की तू विसरलीस का, जाऊन सांगू का सगळ्यांना की उदय दादाला घाबरवण्यासाठी चिठ्ठी कोणी पाठवलेली होती, ही गोष्ट सांगू का मी सगळ्यांना. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की बाबांना घेऊन यश आत आलेला असतो आणि यमुना मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की बाद झालं तुझं, कारण तुला असं वाटत असेल की सगळं तुझ्या पद्धतीनं होत आहे, पण नाही. यमुना म्हणत असते की मान्य मी चिठ्ठी पाठवली होती, एवढं सगळं केलं होतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उदय दादाला मारण्यासाठी मी काही केलेलं नाहीये. उदय दादा जो आहे तो आता हा नाही आपल्यामध्ये, याचं मला वाईट वाटत आहे. आणि त्याचबरोबर त्याचं छोटंसं बाळ, त्याचंही मला वाईट वाटत आहे, असं तिचं म्हणणं असतं. इकडे बाबा यशला म्हणत असतात की मला कळत नाहीये की काय करू, या सगळ्याला दोषी मी आहे, कारण मी त्या मुलीला बोललो, सुनबाईला आत घेतलं नाही मी घरात, उदयला घरातून हाकलून दिलं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यामुळे झालेल्या आहेत आणि या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे, असं बाबा यशला सांगत असतात. तेव्हा यश म्हणत असतो की बाबा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं म्हणत यश बाबांची समजूत घालत असतो, त्यांना समजवत असतो, त्यांना म्हणत असतो की काळजी करू नका. परंतु बाबा म्हणत असतात की नाही, आता जर सुनबाईला आणि माझ्या नातवाला मी घरात घेऊ शकलो नाही तर मी मरून जाईल आणि माझ्या मनात ते गिल्ट तसंच राहील, कारण आत्ता जे काही घडलेलं आहे ते खूपच भयानक आहे, असं बाबांचं म्हणणं असतं आणि ते यशची समजूतही घालत असतात. त्याचबरोबर यश म्हणत असतो की हो बाबा मी मला समजवेल, माझ्यासाठी मला समजवून बाळासाठी आणि त्या मुलीसाठी मी करायला तयार आहे, असं इकडे यश बोलत असतो. आणि बाबाही शांत होतात. बाबा त्याच्याकडून वचन घेतात, यश मला माहिती आहे तूच फक्त तुझ्या माला समजवू शकतो, असं बाबांचं म्हणणं असतं. आणि यश हे बाबांना वचन देतो, त्यांना सांगतो की हो मी मला समजवतो आणि बाळासाठी त्याच्या आईला घरात आणण्यासाठी जे काही करायचं आहे ते मी करतो, असं इकडे यशने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की यश आता माची समजूत घालण्यासाठी माकडे जात आहे, मला समजून सांगत आहे आणि मला म्हणत आहे की मा आता पाहिलंच ना तू, चिकूसाठी त्यांची खूप गरज आहे, आपल्याला त्यांना घरात घ्यावं लागेल, असे यश समजवत असतो. परंतु मा मात्र एवढं ऐकायला तयार नसते, मा शांतच राहत असते. तेव्हा मा म्हणत असते की चालेल, ही गोष्ट मलाही मान्य आहे, पण त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत, असं मा समजवत असते. आणि मा म्हणत असते की एक गोष्ट तिला करावी लागेल. तेव्हा मात्र इकडे यश म्हणत असतो काय म्हणायचंय मा तुला. तेव्हा मा सांगते की तिला एक अग्निपरीक्षा द्यावी लागेल. आणि परीक्षा म्हणजे काय तर गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला एक तलाव आहे आणि त्या तलावामधून एक कमळाचं फूल तिने घेऊन यायचं आहे, ही तिच्यासाठी परीक्षा आहे. यश म्हणतो मा काय बोलतेस तू हे सगळं, अगं तुझ्या लक्षात येतंय का. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं यश म्हणतो आत्तापर्यंत कोणीही तिथून जिवंत परत आलेलं नाही. त्याचबरोबर माने एवढंही सांगितलेलं आहे की तिथे अनवाणी पायाने जायचं आणि मग तिथून ते कमळाचं फूल घेऊन यायचं आहे. आता कावेरी ही आता आपल्या चिकूसाठी कमळाचं फूल आणण्यासाठी त्या तलावाच्या दिशेने जाऊ लागते आणि त्या तलावातून कावेरीने ते कमळाचं फूल घेतलेलं असतं. यश मात्र इकडे विचार करत असतो, तो म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, कोण आहे ही मुलगी, म्हणजे आपला स्वतःचा जीव पणाला लावायलाही तयार झालेली आहे चिकूसाठी, नक्की काय आहे रहस्य, हा प्रश्न मात्र यशला पडलेला असतो. आणि यश मात्र त्या गोष्टींचा विचार करू लागलेला आहे आणि
यशने तिथे जाऊन कावेरीचा जीव वाचवलेला आहे, कारण कावेरी आपल्या चिकूसाठी हे कमळाचं फूल घेऊन येत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला कनेक्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.